मित्रांनो, कालच्या तासिकेमध्ये आपण प्लेटो आणि प्लेटोच्या न्यायविषयक विचाराची वैशिष्ट्ये पाहिलेली आहे. ज्या की प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत नैतिकतेवर आधारित आहे. प्लेटोचा न्याय सिद्धांत हा आत्म्याशी जोडलेला आहे. इतरांच्या कामामध्ये हस्तक्षेप न करता कामामध्ये विशेषीकरण मांडणारा आहे. राज्य म्हणजे व्यक्तीचं अजस्र स्वरूप आहे वगैरे वगैरे भागाने आपण या ठिकाणी चर्चा केलेली होती. मित्र, या दृष्टिकोनाचं, या प्लेटोच्या विचाराचं, न्यायविषयक विचाराच्या भागाचं आपण परीक्षण किंवा मूल्यमापन करणं गरजेचं आहे. कारण एकांगी विचार आपण ठेवू लागलो तर पर्यायाने हे विचार परिपूर्ण होणार नाही. म्हणून आपण त्याच्या दोन्ही जमेच्या बाजू आणि काय त्याचं उणीवा आहेत याचीही चर्चा आपल्याला करायची आहे. वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्लेटोच्या न्यायविषयक विचारावर टीका टिप्पणी केलेली आहे. ती आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. मित्रो, प्लेटोच्या न्याय सिद्धांतावर बार्कर नावाच्या विचारवंतांनी टीका टिप्पणी केली आहे. ती टीका टिप्पणी अशी आहे की प्लेटोची न्यायविषयक विचारसरणी ही केवळ नैतिक भावनेतून निर्माण झालेली आहे. मानवी आत्मा, मानवी भावना आणि प्रवृत्ती या आधारे प्लेटोने न्यायाची कल्पना स्पष्ट केलेली आहे. म्हणजे यामुळे प्लेटोची विचारसरणी कायद्यापासून पूर्णतः अलिप्त आहे. म्हणूनच प्लेटोच्या न्यायविषयक विचारांना सिद्धांत म्हणता येणार नाही, अशा प्रकारचं प्रतिपादन त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. प्लेटोच्या विचारावर एक टीका होती. ती कोणती होती? पहिली टीका अशी आहे की प्लेटोचा विचार हा केवळ नैतिकतेशी निगडीत आहे. नैतिकतेशी निगडीत आहे म्हणजे वास्तवात जे आहे, व्यवहारवाद जे आहे, व्यवहारिक जी बाजू आहे ती व्यवहारिक बाजू याच्यामध्ये पाहिली जात नाही. त्यामुळं हा सिद्धांत केवळ नैतिक स्वरूपाचा असल्याचं प्रतिपादन करून हा प्रचलित समाजाच्या आणि राज्याच्या पूर्ण गरजा भागवू शकत नाही, गरजेचं प्रतिनिधित्व करू शकत नाही, अशी ही टीका या ठिकाणी होत आहे. दुसरी टीका आणि त्याचं मूल्यमापन करत असताना एक उणीव या सिद्धांताची सांगितली जाते की अस्थिर स्वरूपाचा सिद्धांत. म्हणजे राजकीय मीमांसा आणि राजकीय भाष्य करत असताना कुठले विचार स्थिर स्वरूपाचे असावेत, परंतु प्लेटोच्या विचारामध्ये सातत्य असल्याचं आपल्याला दिसून येत नाही. रिपब्लिकसारख्या ग्रंथामध्ये आदर्श राज्याची संकल्पना मांडली, न्यायाची संकल्पना मांडली, परंतु वृद्ध अवस्थेमध्ये लिहिण्यात आलेला जो लिहिण्यात आलेला जो ग्रंथ आहे, ज्याला उपादर्श राज्य असं आपण म्हणूयात, त्या उपादर्श राज्यामध्ये त्याने आपल्या विचारामध्ये बदल केलेला आहे. यावरून मला असं सांगायचं आहे की त्यांचे विचार हे अस्थिर अशा स्वरूपाचे आहेत, स्थिर स्वरूपाचे नाहीत. ही त्यांची एक विचाराची उणीव आहे. नेक्स्ट आहे स्वातंत्र्यापेक्षा कर्तव्यावर भर. माणूस म्हटल्यानंतर माणूस हा जसा समाजशील प्राणी आहे तसाच स्वातंत्र्याचा तो भोगता आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र पद्धतीने जीवन जगावं आणि स्वातंत्र्याच्या प्रेरणेनं जीवन व्यतीत करावं, अशा प्रकारची मुळात त्यांची अपेक्षा असते. परंतु प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये आणि प्लेटोच्या न्याय संकल्पनेमध्ये एकीकडे तो न्याय मागू इच्छितो, दुसरीकडे आदर्श राज्य करू इच्छितो आणि तिसरी बाब म्हणजे या राज्य आणि न्यायाच्या संकल्पनेमधला एक महत्त्वाचा केंद्रबिंदू असलेला व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर मात्र गदा आणतो. राजा, शासक, शासन, प्रशासन हे कायद्याच्या बाबतीत सरस आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत, कायद्याचे ते उगमस्थान आहेत, असं सांगून व्यक्तीच्या एक प्रकारे अधिकाराकडे त्याने दुर्लक्ष केल्याचं आपल्याला नजरेस येतं. म्हणून प्लेटोच्या विचाराचं परीक्षण करत असताना आणखीन एक परीक्षण मला करावंसं वाटतं की स्वातंत्र्यापेक्षा कर्तव्यावर त्यांनी जास्त भर देऊन व्यक्तीच्या अस्तित्वाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर चौथी टीका आहे निष्क्रिय विचार. निष्क्रिय विचार यासाठी म्हणतात की कुठलेही विचार जेव्हा मांडले जातात आणि ते विचार प्रचलित समस्येचं निराकरण करतात आणि ते दीर्घकाळापर्यंत टिकून राहतात आणि हे विचार सतत क्रियाशील होतात, लोकांना प्रेरणा देतात, लोकांना स्वयंप्रेरणे हे करायला भाग पाडतात, लोकांच्या मनामध्ये उत्साह निर्माण करतात, असे विचार खऱ्या अर्थाने समाजामध्ये आणि राज्यसंस्थेमध्ये रुजायला मदत होते. परंतु प्लेटोचे विचार मात्र लोकांच्या मनामध्ये रुजायला तयार नाहीत, कारण हे विचार आपलेसे वाटत नाहीत. म्हणून प्लेटोचे
हे विचार म्हणजे निष्क्रिय स्वरूपाचे आहेत असं सांगितलं जातं. याचा अर्थ ऐकायला बरे वाटतात, लिहायला बरे वाटतात, परंतु जेव्हा प्रत्यक्षात हे विचार आणायचे म्हटले तर ते आपण आणू शकत नाही. खूप मोठी अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून प्लेटोचे आदर्श विचार आणि न्यायाची संकल्पना म्हणजे हवेत वाळूचे किल्ले बांधल्याचा गत आहे, अशाही प्रकारची टीका केली जात आहे. शेवटची टीका आहे, 5वी टीका, ती म्हणजे निरंकुश शासक. आता अलीकडील कालखंडामध्ये आपण पाहतो की प्राचीन कालखंडापासून ते अलीकडील कालखंडाचा माणसाचा जर इतिहास आपण पाहिला तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये नैसर्गिक सान्निध्यामध्ये राहणारा व्यक्तीसुद्धा स्वतंत्र पद्धतीने जीवन जगू इच्छित होता. आजच्याही परिस्थितीमध्ये व्यक्तीला स्वतंत्र पद्धतीने जीवन जगावं वाटतं. निसर्गाने दिलेले जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर करून जीवन व्यतीत करण्याची भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असते. परंतु प्लेटोने आपल्या आदर्श राज्यामध्ये एक सशक्त आणि निरंकुश अशा प्रकारच्या शासकाची निर्मिती करून बहुतांश व्यक्तींच्या अधिकारांकडे, हक्काकडे दुर्लक्ष केल्याचं आपल्याला दिसतात. यासाठी प्लेटोचे विचार हे सामान्य लोकांना परवडणारे नाहीत, अशी ही टीका होत आहे. आता वरीलप्रमाणे टीका झाल्यानंतर प्लेटोचे विचार पूर्णतः टाकाऊ स्वरूपाचे आहेत असं मात्र म्हणता येणार नाही. अर्थात प्लेटोच्या विचाराचे फायदे, कुठलीही गोष्ट म्हटल्यानंतर एका गोष्टीच्या नाण्याच्या 2 बाजू असतात. जसे फायदे आहेत तसे तोटेसुद्धा आहेत. आपण परीक्षणाचा भाग आपण अभ्यासत असताना जसे तोटे पाहिले तसेच आपण त्याचे फायदेसुद्धा पाहणार आहोत. कायद्याचं महत्त्व, कायद्यावर आधारित त्यांनी राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे रूल ऑफ लॉ ही जी संकल्पना अलीकडील कालखंडामध्ये रुजलेली आहे त्याचं श्रेय काही अंशी प्लेटोच्या विचारामध्ये दडलेलं आपल्याला दिसून येतं. मी म्हणजे राजा, मी म्हणजे सर्व काय, मी म्हणजे हुकुमशाह, अशा प्रकारची प्रवृत्ती मानवी विकासाला आणि मानवी विकासाच्या वाटचालीमध्ये अत्यंत घातक आणि निरुत्साही असते. त्या व्यवस्थेला छेद देण्याचा प्रयत्न पहिल्यांदा कोण केलेला असेल तर रिपब्लिकसारख्या ग्रंथामध्ये प्लेटोने केलेला आहे. म्हणून प्लेटोने कायद्यावर आधारित राज्याची निर्मिती केलेली आहे. हे त्याच्या विचाराचं एक महत्त्वाचं गमक आहे. दुसरा फायदा आहे सशक्त शासनाची निर्मिती. मित्रहो, कुठलीही शासन, कुठलाही देश केव्हा प्रगतीपथाकडे जातो की त्या देशातली शासन पद्धती सशक्त आणि बलशाली अशा प्रकारची असेल. अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून आपल्या देशातल्या नागरिकांचं आपण संरक्षण करू शकू तर तेच राज्य, तेच शासन पद्धती दीर्घकाळापर्यंत टिकत असते. उदाहरणार्थ अमेरिका, रशिया, चायना यासारख्या देशाकडे जर आपण पाहिलं तर बलशाली शासन म्हणून एक सुप्रीम स्टेट म्हणून पुढे आलेली आहेत. म्हणून अशाच प्रकारच्या राज्याचं खरं असतं. जे राज्य दुबळे असतात, आपल्या देशातल्या नागरिकांचं प्रतिनिधित्व करू शकत नाहीत, गरजा भागवू शकत नाहीत, अंतर्गत आणि बाह्य संरक्षण करू शकत नाहीत, असे राज्य परावलंबी होण्याची शक्यता असते. म्हणून त्या कालखंडामध्ये अनेक राज्ये अनेक शासकावर, अनेक सत्तेवर चढाई करून जात होते. म्हणून पर्यायानं प्रत्येक राज्याचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व टिकून ठेवण्यासाठी प्लेटोने एका बलशाली सशक्त राज्याच्या निर्मितीसाठी एक हुशार विद्वान शासक, राजा, शासन प्रमुखाची अपेक्षा या ठिकाणी मांडलेली आहे. ते निश्चितच त्याही कालखंडासाठी योग्य होती आणि आजच्याही परिस्थितीशी पूरक आहे असं मला सांगायचं आहे. तिसरा या ठिकाणचा मुद्दा आहे ते म्हणजे सर्वांगीण शिक्षण. प्लेटो आणि प्लेटोचे शिक्षणविषयक विचार आपण अभ्यासत असताना प्लेटोने त्याच्या शिक्षणाच्या विचारामध्ये समानता असल्याचं आपल्याला दिसून येतो. कारण त्याने शिक्षणाचं बाजारीकरण केलेलं नाही आणि शिक्षणाची मक्तेदारी त्यांनी केलेली नाही. हे त्याच्या विचाराचं एकंदरीत गमक आणि भाग आहे. म्हणून प्लेटोचे विचार जरी आपण परीक्षणाच्या भागामध्ये काही अंशी टीका केलेली असली तरी त्यांचे विचार आजच्या समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, गरजा सोडवण्यासाठी आणि समाजाला भविष्याचा वेध घेऊन वाटचाल करण्यासाठी आणि आनंद जीवनाच्या वाटचालीसाठी प्लेटोचे न्यायविषयक विचार फार महत्त्वाचे आहेत. हे आपल्याला कदापि नाकारता येत नाही. वरीलप्रमाणे प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत, त्याची वैशिष्ट्ये, परीक्षण, तोटे आणि फायदे याचा भाग आपण या ठिकाणी अभ्यासल्यानंतर मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.